वॉटरमेलन डेथ सध्या ट्रेंडिंग असलेला कीवर्ड. एक कलिंगड मृत्यूचं कारण कसं ठरू शकतं हा प्रश्न सध्या सगळ्यांना पडलाय. कारण ठरलंय मुंबईमधली एक घटना. पायधुनी भागातल्या मुघल बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या डाकोडिया कुटुंबातल्या 4 जणांचा झालेला मृत्यू. शनिवारी रात्री बिर्याणी खाल्ल्यानंतर 1:30 वाजण्याच्या सुमारास या कुटुंबाने कलिंगड खाल्लं आणि आई वडील 2 मुली या चौघांचाही मृत्यू झाला. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न झाला पण कशाचाच फायदा झाला नाही. पण या चौघांचा मृत्यू खरंच कलिंगड खाऊन झाला का? बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्याने झाला का? या 4 जणांच्या मृत्यू मागे वेगळंच रहस्य आहे. हे अजून तरी पुढे आलेलं नाही. पण हे मृत्यू खरंच कलिंगड खाऊन झालेत का? कलिंगडामुळे मृत्यू होऊ शकतो का? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. आता सगळ्यात पहिला प्रश्न, या कुटुंबासोबत काय झालं? तर अब्दुल्ला डाकोडिया, त्यांच्या पत्नी नसरीन, मुले आयशा आणि झैनब अशा चौघांचं एक कुटुंब घाटी रोडच्या मुघल बिल्डिंग मध्ये दुसऱ्या मजल्यावर राहायचं. शनिवारी 25 एप्रिलला या कुटुंबाच्या घरी एक छोटेखानी गेट टुगेदर झालं. या गेट टुगेदरला अब्दुल्ला यांचा भाऊ, त्यांची 3 मुलं आणि त्यांची बहीण असे 5 जण आले होते. म्हणजे घरात एकूण 9 जण होते. या 9 जणांनी साधारण 10:30च्या सुमारास चिकन बिर्याणी खाल्ली आणि 11:15ला पाहुणे आपापल्या घरी गेले. त्यानंतर रात्री 1:30 वाजता झैनब आणि आयशाने आपल्याला भूक लागल्याचं सांगितलं, म्हणून अब्दुल्ला यांनी घरात असलेलं कलिंगड कापलं आणि चौघांनी खाल्लं. पण पहाटे 5-6च्या सुमारास चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. अब्दुल्ला यांनी नातेवाईक असणाऱ्या फॅमिली डॉक्टरला बोलवलं. त्यांनी या चौघांना इंजेक्शन दिलं आणि ते निघून गेले. पण सकाळी 9-10च्या सुमारास चौघांना खूप त्रास व्हायला लागला. त्यामुळे या चौघांनी बिल्डिंग मधल्या लोकांना माहिती दिली. आपल्या भावाला, बहिणीला बोलवून घेतलं. बिल्डिंग मध्येच राहणारे डॉक्टर झैद कुरेशी सुद्धा आले. त्यांनी पाहिलं तर अब्दुल्ला यांच्या घरातल्या चौघांनाही प्रचंड उलट्या होत होत्या. ते बेशुद्ध अवस्थेत होते. डॉक्टर कुरेशी यांनी त्यांना CPR देण्याचा प्रयत्न केला. चौघांनाही हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण काहीच तासात चौघांचाही मृत्यू झाला. या चौघांचंही पोस्टमार्टम करण्यात आलं. त्यांची हिस्टोपॅथो टेस्ट करण्यात आली. या चौघांचा विसेरा राखून ठेवण्यात आलाय. त्यांच्या घरातून बिर्याणी आणि कलिंगडाचे सॅम्पल्स गोळा करण्यात आलेत. पण अजून तरी कुठलेच रिपोर्ट्स आलेले नाहीत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे रिपोर्ट्स यायला 15 दिवसांचा वेळ लागू शकतो असं सांगण्यात येतंय. आता या कुटुंबाचा अचानक मृत्यू झाल्यानं आणि मृत्यूआधी त्यांना उलट्या जुलाब झाल्यानं अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय वाढला. जर बिर्याणी खाल्ल्याने त्रास झाला असता तर हा त्रास सगळ्या 9 जणांना झाला असता. पण त्रास झाला फक्त कलिंगड खाल्लेल्यांनाच. साहजिकच प्रश्न उभा राहिला, बिर्याणीवर कलिंगड खाल्ल्याने घडलं की फक्त कलिंगड खाल्ल्याने? या कुटुंबावर उपचार करण्याचा प्रयत्न केलेल्या डॉक्टर झैद कुरेशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की चौघांची प्रकृती नाजूक होती. झैनबची नस लागत नव्हती, त्यामुळे सगळ्यात आधी तिला CPR दिला. मी या सगळ्यांना वाचवण्याचे खूप प्रयत्न केले, पण त्यांच्या शरीरात काहीतरी असा विषारी घटक गेला होता की त्यामुळे त्यांची प्रकृती झपाट्याने खालावत होती. त्यांच्या रक्तात ऍसिड तयार झालं होतं. तर या कुटुंबातल्या तिघांवर उपचार करणाऱ्या JJ हॉस्पिटलचे मेडिकल सुपरिटेंडंट डॉक्टर संजय सुरासे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, एखादं खराब किंवा सडलेलं कलिंगड एवढा गंभीर परिणाम करण्याची शक्यता कमी आहे. त्यात काहीतरी अतिरिक्त घटक असू शकतात किंवा हे सगळंच काहीतरी वेगळं प्रकरण असू शकतं. सध्या आम्ही कुठलीही शक्यता नाकारत नाहीये. तर याच हॉस्पिटलमधल्या काही डॉक्टरांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, कलिंगडामुळे एवढ्या कमी वेळात चौघांचा मृत्यू होणं, कुठलीच मेडिकल ट्रीटमेंट त्यांचा जीव न वाचवू शकणं हे थोडं अशक्य वाटणार आहे. या कुटुंबातल्या तिघांना जी लक्षणं दिसत होती ती टिपिकल फूड पॉयझनिंगची होती. त्यांच्या किडण्यांवर परिणाम झाला होता. पण पोस्टमार्टम रिपोर्टमधूनच नेमकं कारण स्पष्ट होऊ शकतं. या सगळ्या प्रकरणात अर्थातच पोलिसांची सुद्धा एंट्री झाली. पोलिसांनी 4 अनैसर्गिक मृत्यूंची नोंद केली असून तपासाला सुद्धा सुरुवात केली आहे. पण आतापर्यंतच्या तपासात तरी पोलिसांना कुठलीच संशयास्पद गोष्ट आढळली नसल्याचं सांगण्यात येतंय. काही बातम्यांनुसार पोलिसांनी पायधुनी भागातल्या फळ विक्रेत्यांची चौकशी सुद्धा सुरू केली आहे. पण पोस्टमार्टम आणि इतर रिपोर्ट्स येईपर्यंत हे 4 मृत्यू कशामुळे झाले याचं कोडं सुटणं अवघड असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येतंय. या प्रकरणात केंद्रस्थानी आहे फूड पॉयझनिंग, अन्नातून होणारी विषबाधा. आता हे होतं कसं? तर अन्नात इकोलाय, साल्मोनेला, सायट्रोबॅक्टर हे जीवाणू आणि नोव्हो व्हायरस हा विषाणू असेल आणि अन्नवाटे हे पोटात गेले तर माणसाच्या आतड्यांना सूज येते. त्यानंतर पाण्यासारखे जुलाब व्हायला सुरुवात होते, ज्यातून प्रचंड डिहायड्रेशन होतं. ज्याला हा त्रास होतोय त्या व्यक्तीला ताप येतो. वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर प्रकृती गंभीर होऊ शकते.
शिळं अन्न, उघड्यावर ठेवलेलं अन्न यामधून हे विषाणू शरीरात प्रवेश करू शकतात आणि फूड पॉयझनिंगचा त्रास होऊ शकतो. त्यात उन्हाळ्यात अगदी सकाळी शिजवलेलं अन्न सुद्धा रात्री शिळं होतं. त्यामुळे उन्हाळ्यात फूड पॉयझनिंगचा धोका आणखी वाढतो. फूड पॉयझनिंगचा गाजलेला किस्सा घडला होता तो प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांच्यासोबत. डिसेंबर 2015 मध्ये शूटिंगसाठी जात असताना आदेश बांदेकर यांनी दुधी भोपळ्याचा रस पिला होता. हा रस आरोग्यासाठी गुणकारी मानला जातो, पण बांदेकर यांनी जो रस पिला होता तो कडू दुधी भोपळ्याचा होता. कडू दुधी भोपळ्यामध्ये काही असे घटक असतात जे शरीरातल्या महत्त्वाच्या अवयवांवर हल्ला करू शकतात. बांदेकर यांना हा रस पिल्यानंतर काही वेळातच उलट्या जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यांना घाम फुटला. त्यांची तब्येत इतकी खालावली की त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. ICU मध्ये ठेवण्यात आलं. जवळपास 4 ते 5 दिवस उपचार केल्यानंतर ते मृत्यूच्या दाढेतून परत आले. पण दुधी भोपळ्याचा रस पिल्याने त्यांच्यावर हे मृत्यूचं संकट ओढवलं होतं. त्यामुळे जसा दुधी भोपळ्याच्या रसाने त्रास झाला तसाच कलिंगडामुळे झाला का, आणि कलिंगड खाऊन मृत्यूपर्यंत विषय जाऊ शकतो का, हे प्रश्न उभे राहतात. याबद्दल ज्येष्ठ आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी बोलबिडूशी बोलताना सांगितलं की या चौघांनी कलिंगडाच्या आधी बिर्याणी सुद्धा खाल्ली होती. जरी बिर्याणी कुटुंबातल्या इतर सदस्यांनी सुद्धा खाल्ली असली तरी या चौघांच्या वाट्याला इन्फेक्टेड पार्ट आलेला असू शकतो. फक्त कलिंगडामुळे असा त्रास होत नाही. कलिंगड बंद फळ असतं. जर हे कलिंगड उघड्यावर ठेवलेलं असेल, त्यावर विषाणू बसलेले असतील तर फूड पॉयझनिंगची शक्यता तयार होऊ शकते. फळांवर कीटकनाशक फवारल्यामुळे हे झाल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी त्यासाठी अद्याप कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. तशी तपासणी झालेली नाही. कुठलाही आहार हा त्या व्यक्तीच्या शरीरावर अवलंबून असतो. त्यामुळे बिर्याणीवर कलिंगड खाल्लं याला विरुद्ध आहार ठरवता येत नाही. यासाठी कोणताही वैद्यकीय पुरावा नाही. ताजं गरम स्वच्छ अन्न खाल्लं तर असा कोणताही त्रास होत नाही. उन्हाळ्यात हा धोका जास्त असतो. त्यामुळे असा काही त्रास झाला तर स्वतःच्या मनाने औषधं घेण्यापेक्षा डॉक्टरांकडे जाणं महत्त्वाचं आहे. मुंबईमधल्या या कुटुंबाचा मृत्यू कशामुळे झाला हे पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होईल. तर आयुर्वेद तज्ज्ञ मानसी मेहेंदळे यांनी बोलबिडूशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार कलिंगड हे उन्हाळ्यातलं सगळ्यात उत्तम फळ आहे. फक्त कलिंगडाने किंवा कुठल्या फळाने असा त्रास होणं अवघड आहे. पण अनेकदा कलिंगड किंवा कुठलंही फळ लवकर पिकण्यासाठी, फळाचं वजन वाढण्यासाठी चुकीची इंजेक्शन्स दिली जातात. त्यात कार्बाइड असेल तर त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं. जर आपण नीट पिकलेलं नसलेलं कलिंगड खाल्लं तरी पोटदुखी, पोट फुगणं असे त्रास होऊ शकतात. पण कलिंगड हे पचायला हलकं असतं. बिर्याणीमधल्या मसाल्यांमुळे हायपर ॲसिडिटी, डोकेदुखी किंवा उलट्या असा त्रास होऊ शकतो. मात्र या कुटुंबाला तसा त्रास झाला नाही. पण या कुटुंबाचं जागरण झालं होतं का, हा सुद्धा मुद्दा आहे. सोबतच सध्याचं वाढतं तापमान हा मुद्दा सुद्धा लक्षात घ्यावा लागेल. पण कुठली चुकीची इंजेक्शन दिलेली नसतील, कुठले कार्बाइड्स नसतील तर नुसत्या कलिंगडामुळे असं होणं अवघड आहे. पण या सगळ्यात आणखी एक प्रश्न निर्माण होतोय, तो म्हणजे जर कलिंगडावर कीटकनाशक किंवा इतर कुठल्या गोष्टीची फवारणी झाली असेल तर त्या विक्रेत्याकडून कलिंगड घेतलेल्या आणखी कुणाला त्रास का झाला नाही? या कुटुंबात असं नेमकं काय घडलं? जर कलिंगडामुळे एवढा त्रास होण्याची शक्यता कमी असेल तर या चौघांचा मृत्यू झाला कशामुळे? या प्रश्नांची उत्तर आता पोस्टमार्टम आणि इतर रिपोर्ट्स मधूनच मिळणार आहेत. तोवर चर्चेत राहील मुंबईतली वॉटरमेलन डेथ.